नागपुरातल्या हिंगणा पोलीस ठाणे हद्दीत दाताळा फाट्याजवळ ऑटो चालकाच्या झालेल्या हत्येचं गूढ पोलिसांनी उकललं आहे। अनैतिक संबंधाच्या संशयावरून तिघांनी ऑटो चालकाची हत्या केल्याचं निष्पन्न झालंय। गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने 3 मारेकऱ्यांना अटक करून त्यांना हिंगणा पोलिसांच्या ताब्यात दिलंय। हिंगणा येथील हत्येच्या गुन्ह्यातील मारेकऱ्यांमध्ये प्रभाकर उर्फ बाळू नारायण शिवकर, अमोल बारसे, मंगेश उईके यांचा समावेश आहे। हिंगणा पोलीस ठाणे हद्दीत दाताळा फाटाजवळ 13 जून रोजी रात्री 53 वर्षीय ऑटो चालक दिनेश नगराळे यांची हत्या करण्यात आली होती। घटनास्थळी कोणतेही सीसीटीव्ही फुटेज नसल्याने या हत्या प्रकरणाचा सुगावा पोलिसांना मिळत नव्हता। तपासादरम्यानच बाळू काही दिवसांपासून नगराळेच्या हालचालींवर नजर ठेवून त्याचा पाठलाग करत होता, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट 1 ला मिळाली। बाळूचे नातेवाईक नगराळेच्या गावात राहतात। पोलिसांनी बाळूचं मोबाईल लोकेशन तपासलं असता हत्येच्या वेळी त्याच्या मोबाईलचं लोकेशन घटनास्थळी दिसून आलं। पोलिसांनी संशयावरून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं नगराळेची हत्या केल्याची कबुली दिली। बाळूचा नातेवाईक नगराळे याच्या गावात राहतो। त्याच्या पत्नीचे नगराळे यांच्याशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता, त्यामुळे त्यानं बाळूला हा सर्व प्रकार सांगितला। बाळूनं त्याचे मित्र अमोल आणि मंगेश यांना सोबत घेऊन संधी साधून नगराळेची हत्या केली। बाळू आणि त्याचे दोन्ही मित्र MIDCतील कारखान्यात मजूर म्हणून काम करतात। या प्रकरणी आता हिंगणा पोलीस अधिक तपास करतायत।